नमस्कार मित्रांनो, सकाळची सुरुवात भगवंतापासून होते आणि तुम्ही ना तर पाहिलं असेल हरणचा पिल्लू त्या लोकेशनवर पडला आहे म्हणते. सचिन भाऊ निघाले सामने मला तर लगेच भेव वाटायची कचऱ्या कुचऱ्या म्हणजे समोर जायची, पण मी मागच होतो. पर सचिन भाऊ भेवले नाही, सीना ताणून सनेरी सामने चालले गेले आणि त्या पिल्ल्यापाशी काहून की पल्ला होता. भावाले फोन आलता कोणाच्या तरी का भाऊ आमच्या शेतामध्ये पिल्लूले मार लागला आहे ना तो आहे म्हणून हरणाच्या. तर भाऊने मला फोन केला, ठाकूर बोले चल भाई बोले जल्दी जाके आएंगे बोले. मला ठीक आहे. आले तर ते अशा अवस्थामध्ये पडली होती बिचारी, कमरीला मार लागला होता. तिची एवढी दया येत होती जी पिल्लूची, हो का जी नाही का जी. माझ्या गोष्टीची एक दाद द्या पडन का. भावाला जसा मालूम चालला तसे ताबडतोब जाग्यावर पोहोचून गेले. म्हणले घेऊन सनेरी तू चल, ठाकूर बोले अपने को उसकी जान बचाना है बोले पहिले. मला ठीक आहे ना भाई. आता पोहोचले मित्रांनो आम्ही तिथं जाग्यावरनं फोन लावून राहिले. ते कशी कापून राहिली लोर 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 लोर, काहून की तिला भीती वाटत आहे. सर नमस्कार. वार्डाचे मेंबर साहेब आहे, हे खूप चांगला काम करतात. पुण्याच्या यायला निवडून दिला, पण असा वाटत नाही कुणाला बी का सर्वजण म्हणते बहुत चांगला मुलगा आहे म्हणते, एक नंबर काम करते म्हणते. उचलली भावाना हातामध्ये हरणले आणि चालला भारी भी आयजी हे कमसून हो काजी नाही काजी. मग आलेजी भाऊ निघत घेऊन सन्यारी. मग भाऊ म्हणे ठीक आहे म्हणे धीरे धीरे चालू. मला कचरा एवढा होता भाऊ, आपल्याला सापासुपाची लागते भीती. मग थोड्या वेळ मीने बी धरून घेतलो जी ना, रोडावर घेऊन आले बिचारीला, काहून की तिथं मातीमध्ये होती, थंडी बी लागत असन बिचारीले. म्हणून रोडावर घेऊन सन्यारी बसलो आणि भाऊनं फॉरेस्टवाल्याला फोन लावला होता. ते म्हणे फॉरेस्टवाले दादा म्हणे आम्ही येऊनच राहिलो म्हणे, तवरीक तुम्ही सांभाळून ठेवा म्हणे. म्हणून मीनं पकडून ठेवलो त्याला. आले जी फॉरेस्टवाले आणि त्यानं बिचाराईनं तिले बराबर सुरक्षा आहे ना बांधून केला आणि गाडी घेऊन आले आहे ते मोठीवाली. काहून की म्हणे याला दादा म्हणे पहिले दवाखान्यात दाखवा पडेल म्हणे. आमच्या मेंबर साहेबाले ते सांगत होते की हिचा पुरा प्रॉपर इलाज होईल म्हणे कमरीच्या, काहून की कमरीलाच मार लागला आहे म्हणे. आता इले कोण मारला, का मारला, कोणत्या जानवरनं मारला हे कुणालाच नाही मालूम. हे बा हे गाडी आहे फॉरेस्टवाल्या साहेबाची, फॉरेस्टवाले साहेब आता त्या गाडीमध्ये ठेवतील तिला. तुम्ही ना म्हणे दादा म्हणे लगेच धन्यवाद म्हणे, बहुत पुण्याचं काम केला म्हणे का आम्हाला सांगून सन्यारी म्हणे. पा मांडलाची गाडीमध्ये ठेवून दिला बिचारीला गाडीमध्ये. ज्याला मित्रांनो हे कुत्रे कात्र्याईले दिसली नाही तर बिचारी हे पुरे फॉरेस्टचे साहेब लोक आहे ठेवला आहे जी गाडीमध्ये. आता ते घेऊन चालले गाडीला. मी म्हणलो दादाला त्याला विचारलो का भाऊ हा व्हिडिओ टाकू शकते का म्हणलो. तर हो म्हणे टाकू शकते म्हणे, तुम्ही ना म्हणे बहुत मोठा पुण्याचा काम केला म्हणे. म्हणलो ठीक आहे ना दादा धन्यवाद, असाच काही राहिला तर सांगत जा म्हणे. म्हणलो आहे आमचे मेंबर साहेब ते राहते समोर, आम्ही राहते म्हणलो मागं, ते सर्वजण करते. चला मित्रांनो माझा व्हिडिओ कसा लागला तर लाईक शेअर करजा आणि आम्ही चांगला काम केला का म्हणून हे कमेंटमध्ये जरूर लिहून सांगा मित्रांनो. चला ठीक आहे मित्रांनो, चला हो का जी नाही का जी, बाय बाय जी, फॉलो जरूर करून घ्या जी.